नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आता आपल्या बाळाच्या गावावरून. तर मागच्या तुम्ही भागामध्ये बघितलं असेल, गावी आलो होतो. तर आता संध्याकाळी प्लॅन काय बघूया. तर बाळाचा काय काय प्लॅन आहे, आपल्याला काय काय खावं होतंय बघूया, गावाकडचं काय काय दाखवतोय. तर आपल्यासोबत पण आहे बघा शेठ, काय बोलताय. तर मित्रांनो, आज आपण दाखवणार आहे सूरज शेठला आपला गावाकडचा घर आणि आमचा छोटासा शेतावरचा घर आहे. आणि त्याला झाडं बिडं दाखवलेली आहेत. आता आपण घरामध्ये त्याला त्या माणसाले स्पेशल त्यासाठी आपण काय गावठी कोंबड्याची सोय केली असेल. तुम्ही देखील आलात तरी तुमच्यासाठी पण आपल्याकडे सोय आहे गावठी कोंबड्याची. सूरज आलाय, त्याला आज गावठी कोंबडा खावणार आहे. कोंबडा देखील बघा तिथं आहे, पण तो बघा निशाण्यावर आहे. आपला अजून मेंबर येणार आहे तो तिकडनं त्यासाठी. तर आज तुम्हाला भेटणार आहे गावाकडची मेजवानी आणि गावाकडची जो शेतावर जो जेवणाचा आनंद आहे ना, तो आपलाच होणार. तुम्ही देखील अनुभवू शकता. पण आपल्याला रात्र होणार आहे जेवण बनवण्यासाठी. तर आधी आपण जाऊया इकडे, तुम्हाला छोटासा आमचा घर दाखवतो शेतावरचा. गावठी कोंबडा आहे की रानटी माहिती नाही, पण बाबा मला खावणार आहे. चला आता आपण बागामध्ये आहोत. बागामध्ये पण एक घर आहे आणि गावामध्ये पण एक घर आहे. ह्याचा काय बाबा काय समजत नाही, कधी शांत राहतो कधी भुकतो. चला आधी गावच्या घरामध्ये जाऊन येऊया आपण, मग संध्याकाळचा प्लॅन करू आपण. तर जाऊया आपण. बाग बघा कसली भारी बनवली आहे, एकदम गारवा आहे या बागेमध्ये. हो, चावी घेतली. काल बोलतात बिबट्या आला होता त्या सायाच्या झाडावरती चढून बसलेला 6:30 वाजता काहीतरी. बाबा बोलले बिबट्या आलाय. बघू आजचा झोपण्याचा प्लॅनिंग कुठे आहे, मुक्कामाला कुठे नेतो आपल्याला, तो सगळा मी प्लॅन वेळेनुसार सांगणार आहे. पण सूरज जगताप आपल्याकडं आलेले आहेत, त्यांची नक्की सोय करण्यात येईल. आता आपण शेतावर आलेलो आहे, तर आता आपण जाऊया जरा बाहेर पण राऊंड मारून आणि बाहेर पण दाखवला पाहिजे सूरजला. चला आता जाऊया. आणि येतात की नाही तिचा आपला पाहुणचार होण्याआधी आपण बागेमध्ये काय काय आहे तरी बघूया, फिरूया आपण. बाग काय काय आहे बागेमध्ये लावलेलं ते, आणि माशांचं पण काहीतरी प्रकार आहे. मासे असे पाळतात काहीतरी गोड्या पाण्याची काय. तर जाऊया, बघून घेऊया. तोपर्यंत मग रात्रीचं जेवणाचं प्लॅन होईलच, ते तुम्ही बघाच, आम्ही आहोतच तुम्हाला दाखवायला. तर चला. शेतावरती आता घर वगैरे बघतला. तर आता हे रताळ्याची रोपट आहे, आता झालेत बोलतात, आतमध्ये खोदायला लागेल. बाकी झाडं खूप प्रकारचे आहेत. पुढे पण काहीतरी गोड्या माशाचा काहीतरी तलाव आहे, त्याच्यामध्ये सोडलेले आहे. तर बघूया अजून पुढे काय काय बागेमध्ये आहे. व्ह्यू बघा काय आहे. भात वगैरे पण आलंय चांगलं, पण साईज थोडी कमी आहे. झालंय आता कापायला ते पण. आलोय गोड्या पाण्याचा तलाव तयार केलाय, त्याच्या आतमध्ये आहेत मासे आहेत आतमध्ये. तर चला बाळा कुठे गेलाय बघूया पुढे. समोरच खाली नदी पण आहे. बाळा रस्ता कुठून आहे? आलोय नदीवरती डायरेक्ट. मॅक्सला पण धुवायचे वाटतं. मॅक्स डायरेक्ट पेवानी चालू केलंय. मॅक्सनी पण डायरेक्ट आंघोळी करायला नाद खुळा आहे मॅक्सचा. आता काय माहिती राहतोय गावी का परत न्यायला लावतोय. नदी बघा, पाणी आंघोळीसाठी पण एक नंबर आहे. आंघोळी करायला चालतोय, मस्त आंघोळी कर. चल मॅक्स आंघोळी कर, या जा मस्त पैकी. साबण पण लावतो तर पेवानी घे, चालू कर. बस झाला का विषयच खोल आहे, नाद खुला आहे.
फुल ट्रेनिंगला आणलेली आहे, आता फॉर्मला आहे, ट्रेनिंग पास करतोय. मस्त की ट्रेनिंग बिनिंगला आलाय. झालं एक राऊंड वगैरे मारलाय, ट्रेनिंग पास झालाय. आता वाटतंय राहील म्हणून. खुश झालाय आता, जरा भूक लागले, साखळी बिकळी तोडून आलाय डायरेक्ट. जाऊया आता घरी, जेवलोय ना अजून, आपण जेवून घेऊया आधी पटकन. चला आलोय आता बागेमध्ये, आपल्या पेरूच्या ह्याच्यामध्ये आलोय. पक्षी खाऊ नये म्हणून असं पॅक करून ठेवलाय. पेरू बघा एकदम बढिया आहे. मस्त पिक्के पिक्के पेरू आहेत. हे आपल्याला आता पार्सल न्यायचे आहेत बाणकोटला. बाणकोटात आपल्याला पार्सल पेरू न्यायचे आहेत, त्यासाठी आम्ही आलेलो आहे इथं बागेमध्ये. हीच पेरूची बाग नाही, अजून खूप मोठी आहे बाग. ही झाडं आपण लावलेली आधी फॅब्रिक आहेत, म्हणजे आपण कलम आणलेले, कलम लावलेले. तरी ते लहान पेरूचं झाड आहे. पेरू लहान पण कीर्तिमान. पेरू मान झाड मान. बघा हा आता पिकलाय की कच्चा आहे तो कापून बघू. आणि तसेच भरपूर धुवून खायला लागेल. धुवून खायला लागतील, काय आपल्याला कीटकनाशक फवारणी मारायला लागते. ही जांभळाची झाडं लाईनीत लावलेली आहेत. एवढे पाहिजे तेवढेच आपण घेतलेत. परत पाहिजे तर आपल्याला परत येऊ शकतो, इथं जवळच आहे. तर चला आता ह्याला खाऊन घेऊ, मग भेटू. चला तर आलोय आता घरी आपण. तर बघा जुनी परंपरा, तर लाईट बघू शकता. आत्ता मीटर आलंय, 25 वर्ष झाली घरामध्ये लाईट नव्हती. तर जुनी परंपराच आहे. आणि आत्ता लाईट बाजूवरून घेतलेली, तर आत्ता पोल वगैरे टाकलाय. जुनं ते सोनं आहे, पण त्यामुळे इथे राहता येते. सगळ्या गोष्टी सर्व जुन्या काळातल्याच आहेत आत्तापर्यंत. आता लाईट गेली त्याच्यामुळे काही दिसणार नाही, तरी गारवा आहे घरामध्ये, शांतता पण आहे. तर बाळा आपल्याला गावचा सगळा आढावा देणार आहे, आपल्याला सगळी माहिती देणारच आहे. मुलं तूच चालव आधी, आपल्याला काही इकडची घरं वगैरे रस्ता वगैरे माहिती नाही. तर आम्हाला सगळं आता गाव फिरवणार आहे. संध्याकाळचा वेळ आहे मस्तपैकी. चला आपण पहिलं जाऊया. आता बागेतून आम्ही घरी चाललोय. मगाशी आलो होतो घरी, आता बागेतून दुसऱ्या घरी चाललोय. रस्ते एकदम चांगले आहेत, पण रस्त्याचा काही विषय नाही. मला टॉवर जिओ आता आपण गावामध्ये जाणार आहे. नेटवर्क येतोय आता गावामध्ये, सुरुवात होईल बघा. तर पहिलीच टाकी भेटली आपल्याला गावची. गावामध्ये आपण एंट्री केली आहे. कोंबडा केलाय, कोंबडा खेडेगाव म्हटलं की आपले गुरढोर येणार. सुंदर असं गाव आहे मस्तपैकी. प्रत्येकाच्या दारातूनच डायरेक्ट गाडी जाते, विषय नाही. तर बाळाशेठ आपल्याला गावचा आढावा देताना, अशी घरं आहेत मस्त, सेम आपल्यासारखी सगळी कोकण वाईबच आहे. ट्रॅक्टरसाठी वापरतात हा सामान आहे एकदम. बघा लोखंडाचं आहे पूर्ण. तर बाळाच्या आईचं घर आहे जुनावाला. तो दुसरा घर आहे तो बागेमध्ये आहे.
मस्त जुनाच घर आहे, एक नंबर असा. तर फायनली जेवण आलंय आपल्याला. तर बाळाला पण तेच आहे, मच्छी आहे, भुर्जी आहे, चपाती आहे. मस्त जुन्या पद्धतीत चुलीवरचं एकदम जेवण आई आहेत तिथे. तर चला जेवूया, या जेवायला. फायनली आम्ही आलोय घरी. हा बाळाचा घर आहे आणि मेनच हायवे जातो, गुजरात हायवे आहे हा. बाजूला एकदम घासूनच घर आहे, एक नंबर घर आहे मस्तपैकी. गुरबिर आहेत बाळा शेटकडं, संपर्क साधा, दूध बीत भेटेल गाईचा, टेन्शन नाही. आता गावारी पण आली आहेत, आता काय 2-3 महिन्यानंतर गावारी इकडेच आहेत. ट्रॅक्टरची पण सोय केलेली आहे, झाडं पण लावलेली आहेत, टेन्शन नाही. आता बघू पेरू तिकडे त्या भागातून आता ह्या भागात पेरू पण आहेत बारीक बारीक. चला पेरू काढूया आपण. कधीची येते हे बघ इथं पेरू जर खाय बघशील ना नागपूरला, हा पेरू एक असेल तर खाऊन बघ. चहा नंतर चहावर पेरू. हा अरे हा पेरूचा नाथखुळा आहे. पार्सल घेऊया गावाला आपल्याकडं. नाथखुळा बोलतो, पेरू आहे, तेच बघूया आपण खाऊन. गोड आहे बाळा पेरू. आलं बघा, बाळाचा नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे, एक नंबर न्यू हॉलंडचा आहे. तर तुम्ही स्नॅपला ह्याला बघतच असाल, हा आपला किंग मेकर आहे, आपला भाई आहे आपला. काय बाबा समजत नाही सध्या तरी. चिंगचांग स्नॅपचा बादशाह आहे, स्नॅपचा बादशाह तरी आहे. स्नॅपचा हाच तो पोरांनो, सगळ्यांना स्नॅपला गाजवतो तो. बघा आता तुला गोडवर आणि मोबाईल गेला का देणार बनानिसा, एक नंबरच आहे. हा स्टार्ट करून बघ, एकदा स्टार्ट मारून बघ. आता ट्रॉलीचं पण काम चालू आहे, लवकर ट्रॉली पण येईलच. घर एवढा आहे की विचारून सोय नाही. किचन बघाल तर नाथखुळा आहे, किचन आहे का काय हॉल आहे समजतच नाही. हा पूर्ण संपूर्ण दिसतोय तो सगळा बाळाचाच एरिया. आल्याला डायरेक्ट न्यूट्रल बिटल व्यवस्थित कर, बरंच घेर आहेत. हा चालवणार तू. भाई डायरेक्ट चालू. तर कसा वाटला व्हिडिओ, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.